तर राम राम भावानं काय म्हणतात, तर आपलं सकाळ सकाळचं काम आपला म्हशी वगैरे आहेत. बैलाला पाणी पाजायला आलो. बैल आपला पाणी पिऊन राहिला आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या म्हशी वगैरे घरीच आहेत. मग आता थोड्या वेळानं आपल्या म्हशीला पाणी पाजून तर आता म्हशी आपल्या सोडून पाहू शकता मी आपल्या म्हशी नेत आहो. एक शेतकऱ्याचा मुलगा मस्त आपला पकडला काडी आणि आपल्या म्हशीला केदाडत म्हशी नेत आहो. तर आपल्या म्हशी आल्यात भावानं पाहू शकता चरावले. म्हशी आणलो ना चारावले. तर असं काम आहे आपला भाऊ पण आला आहे. कारण की आपण विचार पण नाही केला होती का या पाण्यात आपण आता म्हशी चारू शकतो. कारण की असा होता की पाऊस पडून नाही राहिला तर शेतकरी वाट पाहून राहिला आहे पावसाची. मी तुम्हाला शेतकरीच्या खाली दाखवतो संपूर्ण. हे आपली काडी आहे म्हशी चारावची. तर असं काम आहे आपला शेतकऱ्याच्या मुलाचा. तर या खारी आहेत संपूर्ण त्या शेतकऱ्याच्या. तर तो शेतकरी खूप वाट पाहून राहिला आहे त्या पाण्याची. कारण की शेतकऱ्याच्या बांध्या संपूर्ण फलकून गेल्या आहेत भावांनो. त्या शेतकरी जाणते ते पाण्याची व्हॅल्यू किती. कारण की या पाहू शकता खारी आहे संपूर्ण आल्या आहेत. मला दाखवतो आहेत खारी. तर या खारी संपूर्ण आल्यात भावांनो. पराला आलं तर शेतकऱ्याला माहीत कळते की पाणी नाही आला तर त्याचं कसं होईल म्हणून. तर असं काम आहे. तर या खारी कसं आहे जास्त दिवसाचं झाल्यानंतर तर त्या तेवढा पर्यावर फरक पडते. कारण की कसं आहे ना त्या खारीचे दिवस निघून जातात. पण त्या शेतकऱ्याला आता नीट खूप आहे पाण्याची. कारण की हाच महिना आहे 15 ऑगस्टपर्यंत शेवटी परा लावतात. तर असं काम आहे आपलं. तर कसं आहे ना भावांनो, जो काही कळते ना एक शेतकऱ्यालाच कळते आणि एक शेतकऱ्याच्या मुलालाच कळते. आता पाणी नाही येऊन राहिलं तर कसं आहे ना तुम्हाला सांगू का, ज्या शेतकऱ्याने परा लावल्या ज्याचे पंप आहेत ते सुद्धा पाण्याची वाट पाहतात. कारण की पंपनं पण किती ते पाणी ॲडजस्टमेंट करतील. कारण की 8 घंटे लाईट आहे. 8 घंट्यामध्ये मात्र 2 बांधायला पाणी होतं, बाकी बांधायला होत नाही. आणि ज्या शेतकऱ्यानं धान्य वगैरे लावल्यात परा जसे लावल्यात तर त्या बांधीत पण सुद्धा कचरा पाडलेला. तर सगळं आम्हा शेतकऱ्याच्या भावांना कसं आहे ना जिथं तिथं मरण शेतकऱ्याच्याच होतं. आणि कसं आहे ना आपण सगळे भावांनो तुम्हाला एकच सांगू की सगळं शेतीवर अवलंबून असतं. आपली फसल पकली तर आपल्याला काहीतरी मिळणार. आपली फसल नाही पकली तर शेतकऱ्यालाच विचार करते की काय खाऊ बाबा ना काय होणार. तर असं काम आहे. पण पाणी येईल. कसं आहे ना पाणी आता पुष्कळ लेट झालेलं आहे. कारण की 7व्या महिन्यापासून तर 15 ऑगस्टपर्यंत म्हणजे पर्या लावायची तारीख असते 1 ते 1.5 महिना मात्र. पण पाऊस लेट झाल्यामुळे लोकांना आता काही पुष्कळ लोकांनी खारी वगैरे पेरलं आहेत. काही आता परा लावणं चालू आहे. आता उद्यापासून आपल्या पण पऱ्याचे ब्लॉग येतील. कारण की आपण बी परा चालू केला हळूहळू. कारण की कसं आहे आपल्याकडे पंप आहे पण पंपाची बी तेवढी कॅपॅसिटी नाही 8 घंट्यामध्ये की संपूर्ण वावराला पाणी करून द्यावायची. पण हळूहळू कसं आहे ना हळूहळू केल्यानं कामं होतात. प्रयत्न करत राहून आता पाणी आल्यावर तर मग बरोबर होईल. पण आता वाट पाहू. कारण की पहिला पाणी आलं तर काही शेतकऱ्यांना लेट पाणी आलं तर काही शेतकऱ्यांना खारी वगैरे पण नाही पेरला होती. तर आता त्या शेतकऱ्यांना खारी पेरला. कसं आहे ना ज्याच्याकडे साधन आहे त्यांना पेरलं, पण ज्याच्याकडे नव्हती पण असा होते. पण कसं आहे शेतकरी शेवटी हारत नाही. शेतकरी संघर्ष करत असतो आणि जो संघर्ष करतो तोच आखरीपर्यंत टिकतो. हा आपला उद्देश आहे भावना. तर राम राम.